राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जत तालुक्यातील सनमडी जवळील मायथळ येथे तहानलेल्यांसाठी एक पाऊल तनिष्का फाउंडेशनने टाकले आहे। तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अनिल जाहीर सर यांच्या संकल्पनेतून मायथळ येथे नागरिकांना कायमस्वरूपी पाण्याच्या व्यवस्थेसाठी बोअरवेल घेण्यात आली। बोअरवेल घेतल्यानंतर नागरिकांनी जल्लोषात अनिल जाहीर सर यांचा नागरी सत्कार केला। यावेळी जत येथील शिवमल्हार ज्वेलर्सचे मालक प्रवीण शेठ गडदे, सतीश कांबळे सर, धीरज निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक गोरड यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल जाहीर हे माणुसकीच्या आणि हळव्या मनाच्या वृत्तीने समाजाच्या सर्वच स्तरातील लोकांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी होतात। सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून लोकांसाठी आपल्या परीने शक्य होईल तेवढे काम त्यांनी आजपर्यंत केले आहे। फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल जाहीर हे सनमडी गावचे, पुण्यासारख्या शहरात राहून तालुक्याचा विकास करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे हे त्यांचे ध्येय आहे। उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी तनिष्का फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाणपोई सुरू केली। पुणे शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबवले। जत तालुक्यातील शाळेतील मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याबरोबरच सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले। मी काही केलं नाहीये, मी फक्त परमेश्वरांनी मला पोस्टमन म्हणून काम दिलंय। माझ्याकडे तुमच्यासाठी लागणारी यंत्रणा पाठवली। मी एक माध्यम आहे, फार छोटा विषय आहे माझ्यासाठी हा, पण मला सगळ्यात असं जल ही जीवन आहे, पाणी हे जीवन म्हटलं जातं आणि खरोखर परमेश्वराचे त्या भोलेनाथाचे मी भक्त त्याचे आभार मानतो की मला माणूस म्हणून जन्माला घातलं आणि काहीतरी देण्याची भूमिका माझ्यात ती रुजवलीस आणि मला ते देण्याचं कर्तृत्व माझ्याकडे निर्माण केलंस आणि त्याला मला देता येते त्याचा मला खूप आनंद आहे। खूप फार मोठं वगैरे काही नाहीये, त्यांना आयुष्यात शेवटी सगळं ठेवून जाणार आहोत। आलं लक्षात, ही बोर्डची गाडी पण इथंच राहणार आहे, आलं काही जाणार नाही। मला कार्य करता आलं, कर्म करता आलं, माझ्या आया बहिणींना पाणी मिळावं आणि खरोखर पाणी लागेल, आपण सगळी भोलेनाथाला साकडं घालू, चांगलं पाणी लागो आणि भविष्यातही आपल्याला जिथं जिथं काय पाण्याची, कारण का माझी खूप दिवसाची इच्छा होती आणि मी अशोक आणि सतीशचे खूप आभार मानतो। 1 वर्ष झालं ते पाठपुरावा करतो। ऍक्च्युली खरी बोर मारण्याचं काम केलं ते ह्या दोघांनी केलं, मी फक्त माध्यम आहे। लक्षात आलं का, मी फक्त माध्यम आहे। भविष्यात आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात, शेतकरी क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी काय करता आलं तर नक्की तुम्ही या दोघांच्याकडे तुम्ही या। माझ्याबरोबर माझा धनाजी भाऊ पण आहे, संतोष दुर्नंगे आहे, हे सगळी टीम आहे। त्यांना कधी हात मारा मी त्यांच्याकडून उचलतो, मी सगळ्यांचं उचलणं होणार नाही, मला माझी धावपळ असते चांगल्या गोष्टीसाठी, विधायक कामासाठी कधी, आणि हा सिद्धूसारखा त्रास देतोयच मला। गणपती आले काय आले खरंच मला आपल्यात येऊन आनंद झाला। हा बोर हे एक माध्यम आहे, पाणी देता येतं ह्याचं मला माध्यम होता आलं। मला आज वडिलांची आठवण येते, ते वडील वरनं पाहत असतील, माझे वडील कुळगीरला चांगले पैलवानकी करायचे, खूप चांगले उत्तम पैलवान होते आणि वडिलांच्या मध्ये माझ्या देवाचा अंश होता। मी जो घडलो तो आई वडिलांमुळे घडलो, त्यांनी चांगला संस्कार, चांगला विचार आणि कर्तृत्व करण्यासाठी मला ताकद दिली। आणि मी नेहमी सांगतो, तुम्हाला जर युवक आहेत युवकांना सांगतो, तुम्हाला जर मोठं बनायचं असेल, तुम्हाला काही मिळवायचं असेल, तुम्हाला पैसे मिळवायचे असेल, राजकारणात यश मिळवायचं असेल, समाजकारणात यश मिळालं, शैक्षणिक, व्यावसायिक, नोकरी, तर आई वडील परमेश्वर आहे। तुम्ही जोपर्यंत त्यांचा आत्मा जिंकत नाहीये तोपर्यंत तुमची यशस्वीतेकडे वाटचाल होत नाहीये। ज्यांनी ज्यांनी आई वडिलांना दुखवले ते नेहमी कधीही यशाला पासून मुकले जातात। युवकांना सांगतो, आई वडिलांच्या पायात परमेश्वर आहे, ज्यांचं डोकं आई वडिलांच्या पायावर टेकतं ते साता समुद्राच्या पलीकडे जाऊन आपला यशाचा झेंडा अटकेपार लावल्याशिवाय राहत नाहीयेत। पुन्हा एकदा मला आई वडिलांची आठवण येते आणि अशोक आणि सतीशांचा आभार मानतो की मला ही करण्याची संधी दिली आणि माझ्या भावाचे वडिलांचे मित्र आहेत ना, मला संधी दिली, याच्याबद्दल मी मनापासून खूप आनंदी आहे। प्रचंड मला आनंद होतोय। फार छोटा पार्ट आहे माझ्यासाठी, फार काय त्याला कष्ट करायला लागत नाही, कोणतरी देतं आणि मी ते करतोय, फक्त मी माध्यम आहे। आलं लक्षात, मी काय फार लय रानात का अशा खांद्याला गेलो पैसे मिळेल अशातला भाग नाहीये। माझ्या डोक्याचा वापरून पैसे मिळत असतात, पण आपल्या पैशाचा उपयोग लोकांसाठी झाला पाहिजे। मी किती मोठा झालो, मी किती कमवलं, त्याच्यापेक्षा माझ्या कार्यामुळं, माझ्या कर्तृत्वामुळे, माझ्या कर्मामुळं मी किती लोकांच्या घरात प्रकाश देता आलं, किती लोकांच्या चेहऱ्यावर आनंद देता आलं, हे माणूस म्हणून जन्माला सार्थक झाला असं मला वाटतं। मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।